अहो शिक्षण घेता अभ्यास करता झाला बोलबाला आणि शिक्षण करता अभ्यास घेता झाला बोलबाला झाला हो आणि 1934 साली मॅट्रिक पास झाला आणि शिक्षण घेता अभ्यास करता झाला बोलबाला खरोखर आणि पुरोगामी आणि आधुनिक युगाचा प्रवर्तक ठरला महाविद्यालयीन शिक्षणाने संपवून जाणार महाविद्यालयीन शिक्षणाने संपवून जाणार अहो यशवंतराव राणा यशवंतराव राणा यशवंतराव राणा यशवंतराव राणा साल 1940 मॅट्रिकची परीक्षा पास झाली करार सोडलं कोल्हापूर घातले कोल्हापुरातून पुण्यामध्ये आले LLB ची परीक्षा पास झाली आणि ते साल आहे 1940 आणि याच वेळेला स्वातंत्र्याचं वारं सुटलं होतं एक क्रांतीवीर तयार होऊ लागला होता आणि पूर्वीचा दक्षिण सातारा तिथे आवाज घुमू लागला कोणता भारत माता की वंदे रणसिंग फुटले कारण ही भारत माता स्वतंत्र व्हावी आणि दिल्लीच्या लाल तख्तावर तिरंगा फडकला पाहिजे शालेय जीवनापासूनच समाज कार्याचा वसा घेतला होता देशभक्तीचं बीज नसा नसात भिनलं होतं मंडळी हातामध्ये तिरंगा घ्यावा आणि तो काळ होता पारतंत्र्याचा 42 ची क्रांती हा तो काळ होता मंडळी आणि मग पुढे काय घडलं महाविद्यालयीन शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण संपवून जाणार यशवंतराव राणा काय झालं निवडणूक आग्रह आणि ज्येष्ठ बंधू गणपतराव आग्रह केला पहिली पायरी निवडणूक लढवा मित्रांच्या आग्रहासाठी बंधूंनी आग्रह केला मित्रांचा आग्रह बघा झाला ना बाचा बोलवाला
मोराची बाजू फुल गाठ धरली आवाज याच वेळेला मनाची बाजू फुल गाठ धरली आवाज आणि प्रेम तो काढ काय झालं गावोगावी स्वतः फिरून लागले गावोगावी स्वतः फिरू लागले तरुण मंडळी गोळा झाली तरुण मंडळी गोळा झाली शिवा भावाचे नाते जुळले शिवा भावाचे नाते जुळले मनाची बाजू पुन्हा नाटक धरली अकरासाठी निवडणूक लढवली पण मंडळी हा आदर्श घेण्यासारखा आहे त्या काळामध्ये यशवंतरावांना निवडणुकीचा खर्च किती आला म्हणा अवघे 150 रुपये आणि आजचा जरा विचार करा तुम्ही बैलगाडी काय सायकल काय आणि पायपीट काय पण जनमताच्या रेट्यावरती यशवंतराव निवडून आले पण मनामध्ये होती एक आस मनामध्ये होती एक आस सहकार चळवळीचा ध्यास करुणिया चोख कारभारास कामाचा गुरु अशा प्रकारे करुणिया चोख कारभारास मंत्रिपद आले वाट्यास आले साल उजाडलं संयुक्त महाराष्ट्राची चळवळ रणसिंग फुंकलं द्विभागी राज्य बनलं याच वेळेला यशवंतराव चव्हाणांनी जे पाऊल उचललंय केंद्राला सुनावलं जागा केलं आणि अखेर 1 मे 1960 साल उजाडलं आणि मग मे 1960 साला
नवा महाराष्ट्र जन्मला खास गुजरा हा महाराष्ट्र देशा नवा महाराष्ट्र जन्माला आला आणि याच वेळेला करुणिया पूर्ण विचार शुद्ध आचार करुणिया पूर्ण विचार शुद्ध आचार विचार याच वेळी आदर्श नेता महाराष्ट्राचा अंतरी होती तळमळ अंतरी होती तळमळ आणि कामाचे मुळ अंतरी होती तळमळ कामाचे मुळ स्वभाव निर्मळ आदर्श हो नाना पाटलांचा आदर्श नाना पाटलांचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श मांडण याच काळामध्ये आदर्श शाहू राजांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिल्पकार झाला महाराष्ट्राचा ऐका झालाय महाराष्ट्राचा ऐका मुख्यमंत्री पद भोगत असताना या काळामध्ये अहो सरकार चळवळीचा लागला त्याचा उद्योग धंद्याला सरकार चळवळीचा लागला त्याचा उद्योग धंद्याला आणि 10 वर्षाचा काळ लोटला आणि 10 वर्षाचा काळ लोटला मग अहो दिल्ली दरबाराला तो 10 वर्षाचा काळ लोटला दिल्ली दरबाराला साल चीनचं आक्रमण झालंय आणि या भारत देशावर ज्यावेळी आक्रमण झालंय त्यावेळी पराभव झाला आणि दिल्लीमध्ये पंडित नेहरू यांनी विचार केला साहेबांना फोन केला तुम्हाला दिल्लीला यावं लागेल आणि मग याच वेळी हिमालयाच्या रक्षणासाठी हा सह्याद्री धावला सह्याद्री धावला सह्याद्री धावला भारत माता की
म्हणून शाही सांगतात काय हिमालयाच्या रक्षणासाठी हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावला आणि त्या यशवंतरावांना हा शाहिरी करीतो मानाचा मोजणी महाराष्ट्राचा हा हिरा हरपला विचार या देशाला राजकारणामधून समाजकारण करा ज्ञानाची गंगा घरोघरी द्या कलावंताची कदर करणारा नेता कलावंताची कदर करा महाराष्ट्राचा हा हिरा हरपला विचार या देशाला आणि म्हणून फेडिलेल्या मातीचे हो शिक्षण गंगा ही घरोघरी कलावंताची कदर करी
शाहीला माळी काव्य पुष्पांजली शाहीला माळी आणि काव्य पुष्पांजली अवहा अर्पणा कोहिनूरला